राधेला नेहमी वाटायचं, माझी खरी सवत कोण? तर माझ्या कृष्णाच्या ओठांवर विसावलेली, श्वासांच्या अधरावर गुंतलेली आणि त्याच्या हृदयाचा निनाद बनलेली ती बासरी. वृंदावनात दवबिंदूंनी न्हालेल्या पहाटेला जेव्हा यमुनेच्या पाण्यावर चंद्रकिरणांचा गारवा तरंगत असे ना, तेव्हा कृष्णाच्या अधरावर टेकलेली ती पातळ काठी अचानक जिवंत व्हायची. तिच्या स्वरांनी संपूर्ण गोपवस्तीला जाग यायची. पण राधेच्या मनात मात्र ते स्वर जणू कोणी कोमल काट्यांनी उमलवलेली वेदना असायचे. तिला वाटायचं, हे ओठ माझ्यासाठी राखून ठेवलेत ना, या श्वासांचा अधिकार माझा आहे ना, मग ही बासरी इतकी निश्चिंतपणे कशी काय त्याच्या अधरांशी इतकी जवळीक साधते? आणि ती बासरी तिला चिडवत असे, पाहिलंस, मी त्याच्या ओठांवरचा श्वास पिते, त्याच्या छातीतली धडधड मी ऐकते, त्याच्या अंतःकरणात दडलेली गुपितं मीच प्रथम जाणते. राधेच्या डोळ्यात ईर्षेचा गडद रंग यायचा, पण लगेचच ती त्या रंगाला ना प्रेमाच्या उजळ प्रकाशाने धुवून टाकायची. कारण तिला ठाऊक होतं ना, माझ्या सख्याच्या ओठांवरती जरी बासरी असली तरी त्याच्या हृदयात मात्र माझंच नाव घुमत असतं. एकदा तिने हळूच विचारलं, सख्या, तू इतका वेळ तिच्याशी बोलतोस, माझ्याशी एवढं का नाही रे बोलत? कृष्ण हसला. त्या हसण्यात आकाशाचा विस्तार होता, यमुनेच्या पाण्याची गूढ निळाई होती. तो म्हणाला, राधे, ही बासरी काही वेगळी नाही. तू जशी माझ्या मनातली निशब्द कविता आहेस ना, तशीच ही माझ्या श्वासांची वाणी आहे. मी तिच्यात हुंकर घालतो, पण स्वर मात्र तुझ्याच नावाचे निघतात. राधेच्या मनात मग एक विलक्षण जाणीव उगवली. बासरीचं सौंदर्य तिच्या रिकामेपणात आहे. ती पूर्णपणे पोकळी आहे, स्वतःचं काहीच नाही, ना स्वर, ना शब्द, ना हक्क. ती स्वतःला शून्य करून बसली आहे आणि म्हणूनच माझा सखा तिच्यातून विश्वाचा नाद उत्पन्न करू शकतो. मग मीही असंच व्हावं का? राधेच्या अंतर्मनात प्रश्न उमटला. प्रेम म्हणजे स्वतःला शून्य करणं, स्वतःचा अहम विसर्जित करून प्रियकराच्या श्वासाला आपलं अस्तित्व अर्पण करणं. तिला जाणवलं, बासरी तिची सवत नाही, तिचंच प्रतिबिंब आहे. जसं ती कृष्ण सखाच्या प्रेमात पूर्ण विलीन झालीये ना, तसंच बासरी त्याच्या अधरांवरती विलीन झालीये. दोघींचंही अस्तित्व त्याच्याचसाठी, एक स्वर, एक स्पंदन, एक अखंड ध्यास. राधा त्या बासरीकडे पाहून हसली. त्या हसण्यात स्पर्धा नव्हती, होता तो समर्पणाचा गंध. तिला उमगलं, कृष्णाच्या ओठांवरती विसावणं ही जवळीक नाही, त्याच्या अंतःकरणात विरघळणं हे खरं प्रेम. त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा बासरीचे स्वर वृंदावनभर पसरत असत ना, तेव्हा राधेच्या ओठांवरती हलकसं स्मित येत असे. ती डोळे मिटून म्हणे, आज पुन्हा नाव घेतलंस ना माझं सख्या? आणि बासरीचे स्वर यमुनेच्या लाटांवरून, कदंबाच्या सावल्यातून, गोपिकांच्या हृदयातून फिरत राधेच्या अंतरंगात येऊन विसावत असत. राधेला आता कळलंय, बासरी त्याच्या ओठांवर आहे, पण तिच्या स्वरांचं मूळ मात्र हिच्याच प्रेमात आहे. असं हे प्रेम ज्यात सवतही आपलीच सावली ठरली आहे. ईर्षेचं रूपांतर आता एका अद्वैत नादात झालंय. राधा, बासरी आणि श्याम आता तिघेही वेगळे राहत नाहीत. ते एका श्वासाचे, एका प्रेमाचे आणि एका अनंत नादाचे तीन तरंग होऊन गेलेत.